छोड़ा बैस को छोड़ा, बैल का दूध निचोड़ हो गई, बैल का दूध निचोड़ हो गई। मुरली के नादे दीवानी हुई गवळण, मुरली के नाद दीवानी हुई। त्या मुरलीनं वेड्या पिशा घालत्या त्या गोपी, आणि त्यांचा विषय एकच होता भगवंत, आणि ज्यांचा विषय एकच होता असतो भगवंत, त्यांच्या हृदयामध्ये विराजमान होतात ते भगवंत। मग आपल्या का बरं त्या हृदयामध्ये भगवंताने येऊ नये? आपल्याला का बरं असं वाटत नाही की त्या भगवंतानं माझ्याही हृदयात येऊन बसावं? मग आपल्याला जर असं करायचं असेल, त्या भगवंताला आपल्या हृदयामध्ये घ्यायचं असेल, कथा तर गड्या आपण खूप श्रवण केला हो आजीबाई। ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ काय नाव आहे? कथा तर आपण खूप श्रवण केलं आहे ना, खूप कथा श्रवण केल्या, पण आत्मसात काय केले गड्या? कधी वाकून झाकून पाहिले का आपल्या हृदयामध्ये? त्या हृदयाला विचारून पाहिले का आज आत्मसात काय केले मी आजपर्यंत? खूप कथा ऐकल्या, खूप पारायण केले महाराज, खूप कथा ऐकल्या, आत्मसात काय केले? असू द्या, तुम्हाला सांगू, त्या भगवंताला आपल्या हृदयात विराजमान करायचे ना, 3 गोष्टी आवश्यक आहेत। नाम वाचे श्रवण कीर्ती, पाऊली चित्ती समान। मग काय होते त्याला? काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। मग काय काय करायचे बघा, ऐका। भगवंताचं या मुखाने नामस्मरण करायचे, नामस्मरण करायचे, कानाने त्या भगवंताची कीर्ती श्रवण करायची, आणि आपल्या हृदयामध्ये त्या भगवंताचं स्मरण करायचं, त्याचे चरण आपल्या हृदयामध्ये प्रगट करायचे, सतत त्याचं मनन करायचे, चिंतन करायचे, निधी ध्यासन करायचे। आपलं चुकतंय कुठं? आपण श्रवण करतोय कथेचं, कीर्तनाचं, परमार्थाचं, परंतु चिंतन मात्र चालू आहे रात्रंदिवस संसाराचं। संसारामध्येच घडून गेला हा जीव, संसारामध्येच बेळगाव महाराज।